जोर ज्याच्यावर बितत नाही त्याला काही समजत नाही. सबूत शिवाय काही करू शकत नाही. कानूनच्या हिशोबानंच काम करीन. ज्या दिवशी मला सबूत भेटला त्या दिवशी त्याची वाट लावून टाकीन पूर्ण मी. हा माझा सुद्धा एवढा त्याला मार मारीन. तर आता व्हिडिओ काही बोध झाले आला नाही का, म्हणून आता व्हिडिओ शूटिंग चालू करणार आहोत आम्ही. की लगेच झाले शूट नाही चालू झाला. तर आता विचार केला की लगेच झाले शूट नाही चालू झाला, आता शूट करी म्हणलं. तशी शूटिंग आता थांबून आहे ती. तर पुढचा व्हिडिओ येतोच आहे आता काही दिवसात. आता आजपासून आम्ही आता शूटिंग चालू करणार आहोत. पात्रा वाजो, ज्यांना सबस्क्राईब नसेल केलं त्यांना सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ लाईक करा. जास्त काही बोलणं होत नाही आता, कारण की लगेच दिवस झाले प्रॅक्टिस सुटून गेली आहे बोलायची. तर मी कोशिश करतो, जास्तीत जास्त कोशिश करीन तर व्हिडिओ चांगला होईल आणि तुमच्यावर पोचन चांगला व्हिडिओ, आणि तुम्हाला आवडेल सुद्धा तसा व्हिडिओ. आणि पाहू शकता हा माझं घर आहे आणि घरातच आहे. घर काही हायफाय नाही, टिनाचं घर आहे. तर हा टिनाच्या घरामध्ये मी राहतो. आणि काही एवढा अंबानी ना, आणि यूट्यूब करून काही तेवढे पैसे भेटून नाही राहिले मला. तर त्या हिशोबानं मी काही जास्त घर नाही बांधू शकलो. तर हा माझं घर आहे. तर खिडकी आहे ती ना, उजेड दिसते. सकाळी उन्हाळा असा आहे. आता ऊन लागलं का पाऊस लागते, ऊनही येते आणि पाणी येते. त्याकडे काही समजत नाही. हा जो तुम्हाला दिसून राहिला हा माईक आहे. तर माईक आजवर आम्ही यूज नाही केला, पण आता करून पहिला टेस्टिंग याची. तर ठीक आहे, चांगला आहे. तर हा जो माईक आहे, हा दिसून लाईट ओपन आहे, चालू आहे आता. तर नमस्कार, मी शंकर जुमनाके आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि विषय असा आहे की आता शूटिंग सध्या बंद आहे. ह्या कारणामुळे तुमच्या पुढे व्हिडिओ माही पोचून नाही राहिले. सध्या जेव्हा ब्लॉगिंग करून राहिलो, तर ब्लॉगिंग जमते नाही जमते, थोडं सांभाळून घ्या. आणि आता ब्लॉगिंग करायचा विषय असा आहे की आता व्हिडिओ बहुत झाले येऊन नाही राहिले. तुम्ही बहुत जण विचारून राहिले मला एका व्हिडिओ कवा टाकता. तर आता मी शूटिंग चालू करतो आजपासून. घरचंच आहे, नवर बायकोचं भांडण. तर तो शूट करत आहोत आम्ही, तुम्हाला आवडेल. बड्या कॉमेडी व्हिडिओ करणार आहोत आणि तुमच्यावरती चांगला पोचेल याची काळजी घेईन मी, आणि चांगला आवडेल याची पण जास्तीत जास्त काळजी घेईन. जो पार्ट आम्ही रिलीज करणार होतो विदर्भाची दारू, तो पार्ट रिलीज व्हायला टाईम आहे. त्याची शूटिंग अटकून आहे ती. तर आता म्हणलं का नवरा बायकोचं भांडण थोडं शूट करून टाकावं, कारण की विदर्भाची दारू शूट करायला पुढचे कामोकामी आहे. मोठे कामोकामी असल्यानं आम्ही शूट थोडंसं बंद केलं आहे, कारण की त्याचं पाहते म्हणून. पोरं आपापल्या कामी आहे ना, म्हणून त्या शूटिंग थांबवलेली आहे. तर घरच्या घरी सध्या नवरा बायकोचं शूट चालवतो आम्ही आता. आणि तर आता आलो आम्ही वावरापाशी. एक गाव आहे, गावाच्या मार्गात रस्त्याने आलो आहो. आणि आता चालू आहे सध्या निवडणुकीचा मोसम. तर तुम्ही कोणाला निवडून देता हे तुम्हाला माहीत, मला नाही माहीत. मी कोणाला निवडून देतो ते मलाच माहीत.
तर चांगल्या माणसाला निवडून द्या, जे काही उभे आहेत हे. आणि हो एकच म्हणणं आहे की वोटिंग करताना जरा सांभाळून करा, कारण की सांभाळून म्हणजे विषय असा आहे की आजकाल निवडून आलं तर कोणी बी नंतर लक्ष देत नाही. पहिलं निवडून यायच्या पहिलं लगेच जण म्हणते का आम्हाला वोटिंग करा, आम्हाला वोटिंग करा, तुम्हाला हे देईन ते देईन. सब खोटे बोलते, काही तर बरोबर राहत नाही. पुष्कळ मंत्री जेव्हा निवडून येते तसं कधी खरं बोलत नाही. फक्त म्हणते का मी हे करीन, मी ते करीन. अरे हट, काहीच करत नाही. आणि कोणी काही उचित आणत नाही. तर थोडा आपल्या माणसाला वोटिंग करून द्या आणि आपल्या माणसालाच निवडून आणा. आपल्या विदर्भात क्षेत्रात जे चांगले काम करते त्यालाच निवडून द्या. तर अलत्या भलत्याला काही निवडून देऊ नका, काही तुमचं काही चांगलं काही करणार नाही. हेच एक म्हणणं आहे. तर मी पण अशा माणसाला निवडून देईन की जो माणूस आपल्यासाठी चांगलं काम करेन. माझं म्हणणं एकच आहे की जे काही सरकार आहे ते गलत हातात आहे. आता जे सरकार आहे ना ते गलत हातात आहे. ती पहिले जे सरकार होती ना, आता जे सरकार आहे, पहिले सरकार चांगली होती, आता पूर्ण खराब होऊन गेली आहे. एवढा महाग करून ठेवला, सिलेंडर महाग करून ठेवले आहे, तेल महाग करून ठेवलं आहे, सब महागाई करून ठेवली आहे पूर्ण. तर माणसानं करावं का? गरीब लोकांना करावं का? जावं की मरावं? हे लेखाचे मंत्री आपापल्या घरी मस्तपैकी खाऊन पिऊन बरोबर राहते, पण एकच आहे, दुसऱ्याचा विचार नाही करत तेवढा. बस खोटी आश्वास दाखवते, मी हे करीन, मी ते करीन, काहीच नाही करत. सगळ्यात चुकीचं काम आहे आपण स्वतः चुकतो. आपण चुकून काऊन हाव? आपण वोटिंग करून देतो. आपण वोटिंग ह्यासाठी करून देतो का आपलं काम चांगलं करण, आपल्यासाठी चांगलं करण, काही असं करण की ज्या कारणाने आपण चांगले जगू शकेन. पण असं होऊ शकत नाही. मंत्र्याच्या घरी किती करोड रुपये भरून आहे त्या. गेल्या टायमाला बहुत आश्वासन दिलं होतं का 15 लाख तुमच्या बँकेत खात्यात टाकीन. कुठे गेली? नोटबंदी केली, कुठे गेली पैसे? सब खोटे धंदे सुरू आहे ना. आणि आपली माणसं तर असं आहे, काही माणसं अशी आहे का दारूसाठी 500 रुपयासाठी वोटिंग करता. त्याचा फायदा उचलून तेही सरकार आपल्याला अशा मुंग्यासारखी आपल्याला समजते, किडे मकोडे समजते आपल्या अशासारखे. सरकार आपणच आहोत, आपल्यामुळे हे सरकार आहे. ते तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही चांगला विचार करून निवडून द्या. चांगल्या माणसाला निवडून द्या, आपल्या माणसाला निवडून द्या, अलते भलत्याला नाही. आता जास्त काही बोलत नाही. एक नवीन चॅनल मी ओपन झालेला आहे, तर त्याच्यावर मी व्हिडिओ टाकणारच आहो, ब्लॉगिंग टाकणार आहो, पण जरा वेगळ्या पद्धतीने टाकणार आहो. तुम्हाला त्याचा व्हिडिओचा राग पण येणार. राग अशा लोकांना येणार आहे की जे लोक गलत संगतीमध्ये आहे, गलत करत आहे, त्यालाच राग येणार. फक्त चांगल्या माणसाला राग नाही येणार. असं भेसाळ दुनिया आहे पूर्ण. लोक एक नाही आहे. रिश्वत घेऊ कामं चालते आजकाल. पैसा म्हणजे पैसाच आहे म्हणते फक्त. दुसऱ्याला देऊन मतलब नाही, स्वतः सुधरा. दुसऱ्याला म्हणून काय मतलब आहे? स्वतः सुधरा ना. पैशासाठी काही करता, मजाक लावली का इथं? सरकार निवडून येते आणि तुमच्या गाडीला लात मार धरू. मग तू कोण, मी कोण, चल फूट म्हणते तिकडं. तसे काम नाही करायचे. ते तुम्ही कोणाला वोटिंग करून द्या ते तुम्हाला माहीत. फक्त थोडं सांभाळून वोटिंग करा आणि आपल्या माणसाला निवडून द्या, भलत्याला नाही. मी नाव कोणाचं घेत नाही, नाव कोणाचं ह्यासाठी घेत नाही कोणाला वाईट वाटलं पाहिजे म्हणून. थोडं तुम्ही सांभाळून वोटिंग करा, माझं म्हणणं एवढंच आहे. आणि हो, ह्या जगात असे काही लोक आहेत ते जे मंत्र फुंकणारे, त्याला एकच म्हणणं आहे फक्त. आता कोणी विश्वास करू शकत नाही याच्यावर, पण हे सत्य आहे ती. आणि त्याला एकच म्हणणं आहे, मादर चोदो सुधरून राहा.
मग एकच म्हणणं आहे, माझं चोदो सुधरून जावा. ज्या दिवशी मी हाती सबूत सापडत त्या दिवशी मी वल्ल्या बांबून मारीन. वल्ल्या बांबून तर मारीन. आणि सोशल मीडिया एवढा अपलोड करून त्याला बदनामी करीन, पूर्ण मारीन वेगळंच त्याले. आहे आमच्या गावात आहे, हर गावात आहे, हर सिटीत आहे. असे काही लोक आहेत ते जे इचुकड्या करते. तर अशी घटना माझ्यासोबत बी झाली आहे. असे जे लोक मंत्र फुकफाक करणारवाले मादर चोदले कसे, त्याच्यामुळे माझी पोरगी आज मायापाशी नाही राहिली आहे. 4 वर्षाची पोरगी आज मरण पावली आहे त्याच्या कारणामुळे. एवढे दवाखाने झाले, पैसा कसा पाण्यावर का नाश होऊन गया पूर्ण. आम्ही गरीब लोकांना करावं का? पुरा कर्ज पायी आम्ही डुबून गेलो हा पूर्ण. पण यायले काही अकला येत नाही साल्याले. शिवा हा करणे देऊ न राग खूप येऊ नये अशा लोकांचा. कोणी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही मंत्र असं काही राहत नाही होते. पण ज्याच्यावर घडते त्यालाच कळते. जरूर ज्याच्यावर बितत नाही त्याला काही समजत नाही. तो हाच म्हणते हे असं काहीच नाही म्हणून. पण असं काहीच नाही. माझ्यासोबत घडून आहे. आणि असे धोकेदारी माणसं, असे काही पैसे घेऊन लुटणारी माणसं असे बहुत जगात आहे. ते माझं चोर लेखाचे त्याला अशा शिवा दिवशी वाटते, बहीण चोर साले. अगर मैं हा तावीत भेटले ना तर बिनधास चॅलेंज देतो लेखायले, त्याला मार देईन. तर जिंदगीत मारणार दिला तेवढा. त्याला वाटत मी असा बारीक चोरी का मी काहीच करू शकत नाही. पण बारीक माणूस, कोणी माणूस राहो, बारीक राहो का छोकर राहो, वेळ आल्यावर सगळं काही दाखवून देते आपलं. मी पण तसंच करणार आहोत. सबूत शिवाय काही करू शकत नाही. कानूनच्या हिशोबानंच काम करीन. पण जवळीक मी आता सबूत भेटत नाही तर मी काहीच नाही करत. ज्या दिवशी मला सबूत भेटला त्या दिवशी त्याची वाट लावून टाकीन पूर्ण मी. हा माझा चोदाला एवढा त्याला मार मारीन, विचार नाही करू शकत. पोलीसच्या हवाली देईन. पण माझा चोदाला बहुत मारीन. आम्ही गुस्सा में अंदर बहुत घुसून आहे आता. माझ्या हातून माझी पोरगी हातातून चालली गेली. एवढे दवाखाने केले, डॉक्टर काऊन नाही करू शकले काही? एवढी बिमारी कशी सापडली नाही हा विचार करा तुम्ही. हा जो तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसून राहिला, पहिले पोरगी अशी होती, अशी होऊन गेली आहे. मग एवढी बिमारी असल्यामुळे पोरगी सुधारली काऊन नाही? डॉक्टर नागपूर, हैदराबाद हे एवढं हिंडून पुरा पृथ्वी हिंडल्यासारखं हिंडून गेलो, पण त्याचा काही अर्थ नाही आला. मंत्रवाले असे आहे का त्याला इतका मार मारीन मी, त्याला खुला चॅलेंज. मी शांत बसून आहो फक्त, पण शांत ना. ज्या दिवशी माझा सबूत भेटला त्या दिवशी तो खतम. त्याला वाचू देणार नाही. खतम म्हणजे खतम. असे लोक जगात नाही पाहिजे. माझे जो लोक आहेत साले, बहन चोत साले, त्याच्या मायचा अद्याप पुढे बोलत नाही आता. कारण माझ्या तोंडातून गंदी शिवाय असं निघते. अशा लोकांना फक्त एकच म्हणणं आहे, आता सुधरून जाय याच्या पुढं, नाही तर माझ्या हाती सबूत सापडला तर मी त्याला मार का मारीन. माझ्यातून अजून मार कोणी खाल्ला नाही, आणि खाल्ला तो वर गेला. हे असं नाही मारत मी वरवरचं का 2 बुक्या मारून देईन सोडून देईन. बिलकुल खतम म्हणजे खतम. खुल्ला मारतो. असं लपून छपून नाही मारत मी. मारीन तर खुल्ला मारतो, नाही तर नाही मारत. मग हात टाकला तर सीधा खतम. आता काहीच नाही. चांगल्या दुनिया राहतच नाही. हा काळात चांगले लोकच नाही आहे. याचं कारण काय? चांगलं राहूशी आवडत नाही का? मला खूप राग अशा लोकांचा. इमानदार राहावं का? आणि हा जगात इमानदारी आहे नाही. सब पैसा पायी ना भुके लावून गेले पूर्ण. बस पैसा करते आणि पैशावरच मरते साले लेकाचे. तर जास्त बोलत नाही, एवढंच बोलतो आता. याच्या पुढे असेच व्हिडिओ राहीन आणि अशाच शिवा देत राहीन मी आता. अशा लोकांबद्दल आता असेच बोलत राहीन मी. तुम्हाला चांगलं वाटतो व्हिडिओ या नाही वाटो, मग लाईक करू शान करा, नाही तर नको करा. मला काही फरक नाही पडत.
सबस्क्राईब करा नाही नको करा, पण शेअर दाबून करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.